नमस्कार मंडळी, तुम्ही दरवर्षी वटपौर्णिमेला वडाला धागा बांधता का? उपवास करता का? पण तुम्हाला माहीत आहे का की त्यापैकी 99% महिला पूजेच्या वेळी अशा 3 मोठ्या चुका करतात ज्यांचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. आज मी तुम्हाला फक्त विधी सांगणार नाही तर एक असा गुरुमंत्र देणार आहे, त्यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल आणि वटपौर्णिमेच्या उपवासाचे खरे फळ मिळेल. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या संसाराची दिशा बदलणारा एक महत्त्वाचा टप्पा आज आपण गाठणार आहोत. नमस्कार, आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास आहे, कारण आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत जो केवळ एक धार्मिक विधी नाही, तर त्या आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रेम, निष्ठा आणि निसर्ग याचा एक सुंदर संगम आहे. हो, आपण बोलणार आहोत वटपौर्णिमा या पवित्र सणाबद्दल. सावित्रीची कथा आणि महत्त्व. यापैकी प्रत्येकाला माहिती आहे का, वटपौर्णिमा म्हणजे सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले. पण आजच्या 2026च्या काळात जेव्हा आपण धावपळीच्या जगात राहतो, तेव्हा या कथेचा खरा अर्थ काय? सावित्रीची निष्ठा म्हणजे केवळ पतीची सेवा करणं नव्हे, तर ती होती सकारात्मक विचाराची शक्ती. वटवृक्ष हे दीर्घायुष्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानलं जातं. वडाच्या झाडाला त्रिदेव मानले जाते, मुळात ब्रह्म, खोडात विष्णू आणि फांद्यात शिव. जेव्हा आपण या झाडाला वंदन करतो, तेव्हा आपण केवळ आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत नाही, तर आपण त्या निसर्गाच्या कृतज्ञतेचे नाते जोडत असतो. आजच्या या काळात अनेकदा आजची पिढी विचारात या परंपरा या पाळायच्या. बघा, आपल्या जीवनात काही गोष्टी प्रतिकात्मक असतात. आपण नटून थोटून श्रद्धेने वडाच्या झाडाला सूत गुंडाळतो, तेव्हा आपण आपल्या मनामध्ये एक संकल्पना करतो. जो संकल्पना असतो सुखी संसाराचा, एकमेकावरील विश्वासाचा आणि संकटाच्या वेळी खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचा. वटपौर्णिमा हा एक सण आपल्याला हेच शिकवतो की नाती रेशीम गाठीसारखी असतात. त्यांना टिकवून ठेवण्यासाठी श्रद्धेचे धागा खूप महत्त्वाचा असतो. आता हा सणाचे महत्त्व तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण अनेकदा आपण घाईघाईत पूजेचे विधी अशा काही चुका करतो ज्या टाळणे आपल्या हाताने असणे, किंवा काही वेळेला आपल्याला विधीबद्दल पूर्ण माहिती नसते. म्हणूनच आजचा हा सविस्तर व्हिडिओ मी अशा प्रकारे डिझाईन केली आहे की त्यातून तुम्हाला पूजेची शास्त्रीय पद्धत, महत्त्वाचे नियम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुखी संसारासाठी कोणती मनस्थिती ठेवायची हे समजेल. चला तर मग आजचा हा माहितीपूर्वक प्रवासाला सुरुवात करूया. आता वळूया प्रत्यक्ष तयारीकडे. पूजासाठी खूप साहित्याची गरज नसते, पण जे काही लागतं ते भावपूर्ण असावे. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी: पूजेचे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, चंदन, सुवासिक फुले, शक्य असलेली पांढरे फुले, 5 प्रकारची फळे आणि काही मिठाई किंवा नैवेद्य. सर्वात महत्त्वाचं कापसाचा धागा किंवा रेशमी सूत. हे सूत कच्च्या दुधात किंवा केशर हळदीच्या मिश्रणात भिजवून ठेवणे तर उत्तम. वाण तुटण्यासाठी आपल्याकडे सासू किंवा सवस्न्या स्त्रियांना वाण देण्याची पद्धत आहे. यात फळे किंवा लहान भेटवस्तू समावेश करू शकता. पूजा सुरू करताना सर्वप्रथम काय करावे? 1. शुद्ध पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यावे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे. तुमचे मन शांत आणि प्रसन्न ठेवा. वडाच्या झाडाची निवड: जर तुमच्या भागात वडाचे झाड नसेल तर लहान कुंडीत वडाच्या रोपाचीही तुम्ही पूजा करू शकता. झाड स्वच्छ करून त्यांच्या मुळाशी पाणी घाला. 3. पूजा मांडणी: झाडाच्या मुळाशी हळद कुंकाचे लेपन करून तिथे रांगोळी काढा. देवासमोर निरांजन लावा. हात जोडून मी माझ्या पतीच्या सुख समृद्धीसाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी ही विधी करत आहे अशी संकल्पना करा. हा पूजाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. झाडाच्या खोडाला सुताचे 3 वेळे प्रदक्षिणा घाला. मंत्र करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या कुलदेवताचे स्मरण करा. भावनिक जोड: प्रत्येक विडा घालताना तुमच्या मनात एक असा विचार करा की सूत म्हणजे केवळ दोरा नाही, तर आपल्या नात्याचे रक्षण कवच आहे. तुम्ही जितक्या भक्तीने हा धागा गुंडाळाल, तितक्या तुमच्या नात्यामधील वीण घट्ट होईल. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर झाडाला नमस्कार करा आणि तुमची प्रार्थना पूर्ण करा. शेवटी घरी आणलेल्या वडाच्या पानाचे किंवा केळाचे महत्त्व सांगताना अनेक महिला वडाची फळे किंवा पालवी खातात असे मानले जाते, त्यामुळे आरोग्य लाभ होते.
पण हे करताना आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पूजा संपल्यावर नैवेद्य अर्पण करा. साक्षात वटवृक्षाचे पाहून आपल्या संसारासाठी आशीर्वाद मागा. आता विधी तर पूर्ण झाला, पण पूजा दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या संसाराला खऱ्या अर्थाने सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतील? चला पाहूया आपण काय केले पाहिजे. मनापासून केलेली कृतज्ञता. सर्वात पहिली गोष्ट, वटपौर्णिमेला केवळ पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करणे पुरेसे नाही. तुम्ही तुमच्या पतीला आयुष्यात तुमच्या संसारात जी काही चांगली माणसे आहेत, जी काही सुखदुःख आहेत, त्याबद्दल मनापासून आदर माना. जेव्हा तुम्ही कृतज्ञते प्रार्थना करता तेव्हा तुमच्या शब्दात एक वेगळी शक्ती येते. दुसरी गोष्ट, वाण लुटण्याची परंपरा. आपल्या संस्कृतीत वाण लुटणे हे केवळ एक प्रथा नाही, तर ती नात्यामधील जोडण्याची पद्धत आहे. सासूला, नंदेला किंवा घरातील ज्येष्ठ महिलेला वाण देताना त्यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्या. आशीर्वादामध्ये तुमच्या पुढच्या आशीर्वादासाठी लागणारी एक सकारात्मक ऊर्जा असणे. आपल्या संसाराचा पाया मोठ्याच्या आशीर्वादावर उभा असतो, हे विसरू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट, निसर्ग संवर्धन. वटपौर्णिमा हा सण पर्यावरणाशी जोडलेला आहे. पूजा संपल्यावर शक्य असल्यास एखादे छोटे रोपटे लावा किंवा वडाच्या झाडाच्या आसपासची जागा स्वच्छ ठेवा. ज्या वृक्षाने तुम्हाला सावली दिली, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्या निसर्गाची थोडी सेवा केली, तुमचे कर्तव्य आहे. कृती तुम्हाला माणुसकी आणि संवेदनशील वाटते. शेवटची गोष्ट म्हणजे वातावरण. या दिवशी घरात शक्यतो सात्विक अन्न शिजवा. आजच्या दिवशी मनात कोणताही प्रकारचा द्वेष, मस्कर किंवा रागात जागा देऊ नका. तुम्ही जेवढे आनंदी राहाल तेवढं प्रसन्नता तुमच्या संसारात टिकून राहील. तुमची पूजा ही केवळ एकच कर्मकांड नसून तो तुमच्या आनंदी आयुष्याचा सेलिब्रेशन डे असावा. मंडळी, आपण पूजा तर खूप भावनिक करतो, पण नकळत काही गोष्टी होतात ज्या पूजेने फळ मिळण्यात अडथळा निर्माण करू शकतो. आज मी तुम्हाला अशा 3-4 मुख्य प्रमुख गोष्टी सांगणार आहे, ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी टाळणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली गोष्ट, महत्त्वाची चूक मनातील आणि घरातील नकारात्मकता. अनेकदा आपण उपवास करतात, पूजेची तयारी करतो, पण त्याच घाई गडबडीत पतीशी वाद घालतो, सासूची खटके उघडतात किंवा कोणाबद्दल तरी वाईट बोलतो. लक्षात ठेवा, वटपौर्णिमा हा संवाद वाढवण्याचा सण आहे, विवाद करण्याचा नाही. तर तुम्ही उपवास करत असाल, मनात राग असेल, तर त्या उपवासाचा काहीच अर्थ उरत नाही. म्हणून या दिवशी पूर्णपणे शांत राहा. दुसरी चूक, निसर्गाने आणि वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पाने किंवा फांदी तोडणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. वडाचे झाड हे आयुर्वेदिक प्रमाणे अत्यंत पवित्र. पूजा करताना झाडाला इजा पोहोचवू नका. तसेच जिथे पूजा करत आहात तिथे प्लास्टिकचा कचरा किंवा पूजेचे साहित्य अस्तव्यस्त टाकू नका. पर्यावरण रक्षाचा नियम पाळणे हा खरा विधी आहे. तिसरी चूक, अहराचे नियम मोडणे. हा दिवस सात्विक ऊर्जेचा आहे. दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा अतिशय तामसी पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे. आपल्या शरीराची ऊर्जा शुद्ध ठेवा. जर तुम्हाला उपवासामुळे थकवा जाणवत असेल तर फळावर करा. सात्विक राहा. तामसी आरोग्यामुळे मनातील एकाग्रता कमी होते, जी पूजेसाठी गरजेचे आहे. शेवटी आणि सगळ्यात मोठी चूक, केवळ सोशल मीडियासाठी पूजा करणे. आजकाल फोटोशूट करण्याच्या नादात आपण मूळ भाव विसरून जातो. पूजेच्या वेळी देवासमोर किंवा झाडासमोर तानसान फोटो काढत बसू नका. जर तुम्हाला फोटो काढायचे असतील तर ते विधी झाल्यावर काढा. पूजेच्या वेळी पूर्णपणे पॉझिटिव्हने डोळे मिटून प्रार्थना करा आणि त्या क्षणात अनुभव घ्या. तर हा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमची पूजा अधिक प्रभावी ठरेल. लक्षात ठेवा, देव किंवा निसर्ग तुमच्या ब्रह्मोपचारापेक्षा तुमच्या मनातील भाव पाहतो. म्हणून श्रद्धा मनाने केलेली छोटीशी पूजा लाख मोलाची असते. आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे मला तुमच्याशी बोलायला खूप आवडेल. आपल्या वटपौर्णिमेच्या प्रवासात काही समस्या, प्रश्न सगळ्यांच्याच मनात असतात. चला आज त्या क्षणाचा पूर्णविराम देऊया आणि माझे काही खास अनुभव त्यांच्यासोबत शेअर करते. सर्वात जास्त विचारलेला प्रश्न म्हणजे, जर वटपौर्णिमेला मानसिक पाळी आली तर काय करावे? बघा, आपल्याकडे 2 दृष्टिकोन आहेत. एक म्हणजे जुनी परंपरा, जिथे या काळात पूजा करणे टाळले जाते. पण दुसरं म्हणजे महत्त्वाचा दृष्टिकोन, भाव महत्त्वाचा आहे. तर तुमच्या मनात श्रद्धा असेल आणि तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही मानसिक पूजा करू शकता. झाडाला स्पर्श न करता दूरवरून नमस्कार करा आणि पूजेची सेवा दुसऱ्या कोणाकडून करून घ्या. देवाला तुमचे मन समजते, यात कोणताही अपराधपणा नाही.
दुसरा प्रश्न, जर बाहेर वडाचे झाड नसेल तर काय करा? नक्की घरी पूजा करता येते. वडाचा एक छोटा फांदा किंवा वडाच्या झाडाचे रोप कुंडीत आणून लावा. पूजेची मांडणी करा. शक्यत महत्त्वाचे झाड नाही तर त्या झाड प्रगती असलेल्या तुमचं संकल्पना त्याच्याकडे झाड शोधण्यासाठी तासनतास फिरण्यापेक्षा श्रद्धेने घरी केलेली पूजा ही तितकी फायदेशीर ठरते. अनेकदा पती कामानिमित्त दूर असतात. अशा वेळी तुम्ही एकट्यानेच हे पूजा करावी. पवित्रता धाग्याला स्पर्श करताना तुमच्या पतीचे स्मरण करा. तुमच्या नात्याला गोडवा किंवा उलट एकमेकांसाठी असलेली भावना अधिक तीव्र करणे. तुम्ही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी केलेली ही प्रार्थना नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचते. मी स्वतः जेव्हा पहिली वटपौर्णिमा केली होती तेव्हा मलाही खूप प्रश्न पडले होते, पण माझ्या सासूबाईंनी मला एक खूप सुंदर गोष्ट सांगितली होती. वटपौर्णिमा म्हणजे केवळ पतीसाठी नाही तर त्या दिवशी तू स्वतःच्या स्त्रीचा सन्मान करते. तेव्हापासून वटपौर्णिमेला माझ्यासाठी एक अत्यंत उत्सव बनवलं आहे. तुम्ही बी असंच काही अनुभव घेतले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा हा प्रवास अखेर मला फक्त एकच सांगावंसं वाटतं, वटपौर्णिमा म्हणजे केवळ एक दिवस किंवा एक सण नाही, आपल्या संस्कृतीची एक सुंदर ओळख आहे. आज आपण पूजेची विधीपासून ते चुका टाळण्यापर्यंत सर्व गोष्टी सविस्तर चर्चा केली आहे. मला आशा आहे की या माहितीमुळे तुमच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या असतील. मंडळी, वटवृक्षाची सावली ही जशी विस्तीर्ण आणि उभेय असते तशी तुमची नाती असते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात जेव्हा आपण एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी धडपड असतो तेव्हा वटपौर्णिमेचा हा दिवस आपल्याला थांबवायला आणि आपल्या नात्याकडे पुन्हा एकदा नव्याने बघायला शिकवतो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. आनंद आणि स्वाभिमानाने जपून राहा. तितकेच महत्त्वाचे आहे हे कधी विसरू नका. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ वटपौर्णिमा विशेष व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा. तुमची ओळखीच्या प्रत्येक महिलासोबत तुमच्या मैत्रिणी, बहिणी आणि सासू सुनाचा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना या पूजेची योग्य पद्धतीची माहिती मिळेल. आणि हो, तुम्हाला यावर्षी वटपौर्णिमा कशी साजरी करायची आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण वटपौर्णिमा हे विशेष व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा. ओळखीच्या प्रत्येक महिलासोबत तुमची मैत्रिणी, भगिनी आणि सासू सुनासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वात या पूजेची योग्य पद्धतीची माहिती मिळेल. आणि हो, तुम्हाला या वर्षीची वटपौर्णिमा कशी साजरी करायची आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये मला सांगितलं तर मला पुढचे व्हिडिओ बनवायला अजून चांगलं वाटेल. असेच नवीन विषयी आणि माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन मी पुन्हा तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत आपल्या परंपरेचा अभिमान बाळगा आणि आनंदी राहा. सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी भक्ती शक्तीमध्ये अशाच तुम्हाला राशी, भविष्य, धार्मिक, सणवार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.